हाय हॅलो गाईस, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज व्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज आहे माझा शो जो की पनवेल करंजाडी येते. तर मी आता निघतो, म्हणजे अजून फ्रेश झालो, फ्रेश होऊन म्हणजे आता दुपारचं जेवलं तयारी वगैरे करेन आणि निघेन. तर आजचा ब्लॉग पूर्ण मला खूप मस्त मजा. मी गेल्या 3 वर्ष, हे माझं 3रं वर्ष आहे तिथं शो करायचा. करंजाडी सेक्टर 4ला जत्रा शो असतो. तर गेल्या 2 वर्ष मी केला, 3रं वर्ष. तर खूप मस्त शो होणार आहे, खूप मजा येणार आहे, तुम्ही बघत राहा. आणि आजच्या शोला कोमल आहे, वेस्टर्नला प्रथमेश, निखत दिदी, आम्ही चौघं धमाल मचून टाकू आज. बघा तुम्ही सगळं नक्की. मी ऑटोत आहे, मी आणि माझी गाय. पॅसेंजर आज पण नाही, या टायमाला पॅसेंजर नसतात. काहीच तर मी स्टेशनला आता आलो आहे, उतरले ऑटोतून. गर्दी आज भरपूर दिसते, काय माहित का, पण गर्दी आहे भरपूर. आता मी चाललो आहे. कोमल पण तिकडे, कोमल वाट बघतीये. हे बघा, कोमल वाट बघते इथे. काय आपल्याला गेलं, मी पण जाणार होतो पण मी आज नॉनव्हेज खाल्ले म्हणून गेलो नाही. अंबाला स्टेशनला तिकीट काउंटर जिथे आहेत त्या भरपूर ट्रेनला गर्दी आहे. बघू सांगतो मी, खूप गर्दी आहे ट्रेनला. हे बघा, कुंभकर्ण उठत, एक कुंभकर्ण ट्रेनवर चढले, भरपूर गर्दी आहे ट्रेनमध्ये. कोमल इथे 4th सीटला बसली, मला जागा नाही आहे, खूप गर्दी आहे. अंकल बी इंडिया भाडे वारागडी डिव्हर्स जेवला इशेरे वेळा कोमोडची माहिती वेळा. ठाणा स्टेशन आले. आता मी ठाणा स्टेशनला उतरतोय. मी झोपलो तो, कोमलने सांगितलं मला ठाणा स्टेशन आलं. गाईस, तर आता आम्ही ठाणा स्टेशनला बसलोय 9-10 प्लॅटफॉर्मला. अजून इथं नेरूळ लागले, इथं वाशी लागले, अजून पनवेल काय लागलं नाहीये. तोपर्यंत आम्ही खातो ढोकळा. कोमलला आमच्या भूक लागली आहे, पण तिने ढोकळा आणला, पण तिला ढोकळा आवडत नाही. तर तो वाया जाण्यापेक्षा मी खाल्लेला बरा. ढोकळा बघू ना. तर आता आम्ही बसलोय पनवेल ट्रेनला आणि बघू आता ट्रेन कधी पोहोचतीये. 5 वाजले पोहोचले, तरी पावणे 6 तर होतीलच. लोदा कंटाळली आहे बसून बसून. बंपर धमाका. हे गाईस, तर पनवेल स्टेशन आता आम्ही उतरलोय आणि आता बाहेर जाणार आहोत ऑटो पकडायला. करंजाडी सेक्टर 4 की आम्हाला ऑटो पकडायची आहे. प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी आहे, बाहेर पडतो. समोर जो टी असतं पटकन भरलं. कोमल आमची बिना तिकीटची बाहेर, कधीच बिचारी तिकीट काढायचं पळायची तिला भीती. बाहेर पडले. खूप दिवसाने पनवेल स्टेशन आलो, कमी कमी 15 ते 20 दिवस झाले पनवेलला आली नाही आम्ही. कंटिन्यू इकडे तिकडे शो चालू असेल तर आम्ही येत असतो लांब लांब. गाईस, तुम्हाला आठवतोय का हा स्टॉप? आम्ही लास्ट टाइम एका ब्लॉकमध्ये कोमलचा वडा पडलेला, डाळ वडा पडला होता ना, इथेच पडलेला. आम्ही परत आत्ता वडापाव घ्यायला आलो इथे. कोमल चटणी नको टाकू एकाच माझ्या ह्याच्यामध्ये, एकाच चटणी नका टाकू, टाकली का आता वडापाव होते, गरम गरम येतं. आणि निखत दिदी येते, निखत दिदी आल्यावर ऑटोत बसून जाऊ स्पॉटवर. आम्ही वडापाव
पनवेल खूप गजबज एरिया आहे, खूप म्हणजे खूप. मी वडापाव घेतलाय, बघू शकता तुम्ही. कोमलनी मला हे कमीत कमी 4थ्यांदा किंवा 5व्यांदा असेल मला तिने गिफ्ट दिलंय. 1-2दा मंचुरियन आणि 1-2दा पाणीपुरी दिलेली. आता वडापाव तिच्याकडून मला ट्रीट फर्स्ट. काय रे मी तुला हे आपण काय पावभाजी खायला बसलेलो शिरात मध्ये आणि लस्सी त्याचे रे. हा रे 250 रुपये बिल झालेलं ते रे. ते एकदा पाणीपुरी आणि एकदा काय बोलतात मंचुरियन हे असं हे मला 4थ्यांदाच कोमलकडे ट्रीट भेटली आहे. बाकी आजपर्यंत कधी कोमलला ट्रीट दिली नाही. एवढ्या उभ्या आयुष्यात 7 ते 8 वर्षात हे 4थ्यांदा त्यांनी वडापाव दिलाय मला. 4थ्यांदा काही गाईस. तर आम्ही जत्रेच्या इथे उतरलो होतो ऑटोने आणि आता आम्ही चाललोय जत्रेच्या आतमध्ये. जत्रेचा एंट्रन्स खूप मस्त केला आहे ह्यावेळी. शिवाजी महाराजांचा गड दाखवलाय. करंजाडी महोत्सव. यायचं एंट्रन्स मस्त केलंय ना. अरे गेला मंदिर दाखवलं. देखावा खूप मस्त सेटअप केला. आता आम्ही चाललोय आत मेकअप रूम मध्ये गाईस. तर आता आम्ही इथे आलोय कैरी, लाल कैरी घ्यायला. लाल कैरी घेणार आहे. इथे चिंच वगैरे पण आहे. खूप मस्त मस्त अशी एकदम अगदी बघितलं जिभेला पाणी सुटेल अशी सगळं काय काय आहे इकडे. म्हणजे दिस का तुला कोमल. आणि ते बांगड्याचं शॉप आहे. खूप मस्त बांगडा आहे. इथे आणि थोडं हे पण आहे काय म्हणतात कॉस्मेटिक्स. इकडे चप्पलचं आहे आणि इथे पापड वगैरे. आपका बिलाल कैरी हां. गाईज आम्ही मेकअप रूम मध्ये आलो. हे विचारली त्यांना. मॅडम बसल्यात मेकअपला सगळ्यात पहिला. काय कर नाही आज जोरात आहे. दीदी गाईज तर आमची मेकअप सुरू झाली. पण मेकअप करतोय. मेकअप झाला तुम्हाला पण तयार होत आहे. हे गाईज तर माझी पहिली एंट्री झाली आहे. मी करून आलोय. या सगळ्यांची पहिला प्रथमेश झाला, सेकंड कोमल, थर्ड दीदी, फोर्थ माझी होतं, फिफ्थ परत प्रथमेश आहे. मस्त झाली एंट्री. व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटला. दरवेळीप्रमाणे ह्यावेळी पण माझी खूप घाई झाली. गाईज तर आमच्या सगळ्यांच्या 6-7 एंट्री झाल्या असतील ना. 6-7 एंट्री सगळे थकलोय आम्ही. कोमल बघा. आणि ते मुलांना आज ब्रेक भेटलाय आम्हाला. आधी होती ना लिपस्टिक. आता लिपस्टिक गेली हे आल्यावर. A few moments हे गाईस later. आमचा पॅकअप झाले. आता आम्ही निघालोय घरी. आता ऑटो स्टँड. ऑटो कुठे ह्या साईडवरच ऑटो येईल आता. नाही जा तिथे ऑटोने जातो आम्ही. दीदी चालली आहे. दीदी बाय. दीदी गेली. दीदी आणि जिजू, मी, प्रथमेश, कोमल. आता आम्ही जाणार आहे. आता ऑटो भेटत नाही आहे आम्हाला. तर बघूच ऑटो कधी भेटते आहे. खूप घाई गडबड झाली. पॅकअपच्या आधीचं काही दाखवायला भेटलं नाही. खूप मज्जा मस्ती केली. व्हिडिओ काढलेत. पण आता काय माहीत कधी व्हिडिओ भेटतात आम्हाला. तर आम्ही आता निघालो घरी. पण आता ऑटोच भेटत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. रिक्षा भेटल्यात. आम्ही रिक्षात बसतोय आणि निघालो अँकरला. तर पण आम्ही आत्ता भेटलेत. तिथे येऊन उभे होते. तर आता आम्ही इथून निघालो. इथे जत्रा होती. खूप मस्त झालं आजचं शो. आता आम्ही रिक्षात बसलो. काहीच तर ऑटोतून आम्ही उतरलोय आणि आता पनवेल स्टेशनला चाललोय. पनवेल स्टेशनला ह्या टाइमवर गर्दी आहे बाबा. चाललाय. बाय प्रथमेश, जा व्यवस्थित. प्रथमेश गेला. काय तरी ट्रेन लागली आहे. कोमल आपली CST आहे. CST
तर अजून आमची ट्रेन आली नाहीये. आम्ही ते उभा प्लॅटफॉर्मला. हे गाईस, तर मी आता ट्रेनमध्ये बसलोय. ट्रेनला गर्दी जास्त नाहीये, तर ठाणा ट्रेनला आहे. पच 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 पच. तर आम्ही ठाण्याला उतरलोय. आता अंबरनाथ ट्रेन बघायची. अंबरनाथ बदलापूर जी लागेल ती. काय नाही तू बघितली काय तुझं? कोणाशी बोलतीये? मी बोलतीये कोणाशी? कृष्णासोबत. फोनवर बिझी. काहीच मी इथं आलो. इथं अंबरनाथ ट्रेन लागली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. तर माझ्या मोबाईलला 1% चार्जिंग. मोबाईल कधी पण स्विच ऑफ होईल. तर आता आपण थेट भेटू घरी. ब्लॉग एंड करताना भेटू. तर ब्लॉग कसं झाला ते मला कळवा तुम्ही नक्की. हे गाईस, तर मी घरी आलो आहे. रात्रीचे वाजले 2. खूप लेट झालं घरी यायला. मोबाईल चार्जिंगला नव्हता म्हणून काय दाखवलं नाही जसं बोलल्याप्रमाणे. तर व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा माझ्या सर्व व्हिडिओला. स्किप अजिबात केलं नसेल. आय होप तुम्ही पूर्ण बघितलं असेल आणि तुम्हाला आवडलं असेल. तर असंच आपण पुन्हा भेटत राहू प्रत्येक व्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय. मिस यू.